आज बरमुडाला येले तर तुमले बरमुडा ट्रायंगल बद्दल सांगणंच पडी। तुम्ही बरमुडा ट्रायंगल आहे नाव कोठे ना कोठे तर ऐकलंच होईल। बरमुडा ट्रायंगल एक असं त्रिकोण आहे, जर त्या त्रिकोणावरून जर कोणतं जहाज गे तर ते जहाज तडून पासच होत नाही। जहाज न सोडा जर त्या त्रिकोणावरून जर कोणतं विमान उडणं तर त्या विमानले ते ट्रायंगल डायरेक्ट वडिलेस। ते त्रिकोण या अटलांटिक महासागर मा जठी मी आता येले म्हणजे आमनं जास्त त्या त्रिकोणना बाहेरून येले, त्या त्रिकोण पा कोणी जावानी हिंमत नाही करत। बरमुडा ट्रायंगल अमेरिका मधला फ्लोरिडा पासून कॅरेबियन मधला बरमुडा पासून तर नॉर्थ अमेरिकाना पोर्तोरिको या देशपर्यंत जवळपास 3 लाख किलोमीटर क्षेत्रामा पसरेले। जहाज आणि विमानेसना सॅटेलाइट उपलब्ध आहेत, पण पहिले फक्त एकच गोष्ट होती जेले कंपास म्हणतात की म्हणजे त्यांना मा दिशा दिके एक छोटंसं घड्याळसारखं आहे, जेले आमनी भाषामा रडार म्हणतात। ट्रायंगल मा जाताच कंपास काम करणं बंद होई जास म्हणजे लिटरली खराब होई जास। म्हणजे कोलंबस वगैरे या मोठा मोठा लोकसनी तेसना पुस्तकस मा लिखी ठेवलेत की बरमुडा ट्रायंगल ही गोष्ट खरी आहे बुवा। सत्य घटना 1942 मा अमेरिकाना 5 विमानं या बरमुडा ट्रायंगल मा घुशी गयतात। तेसले जांभलाले नंतर 2 विमानं गयतात, तर पहिला 5 आणि नंतर ना 2 असा 7 विमानच ना आज भी पत्ता लागेल नाहीये। म्हणजे जो या ट्रायंगल मा घुसना तो परत येतच नाही। बरमुडा ट्रायंगल वर हजारो अशा घटना घडेलेत ज्या की सत्य आहेत, आणि जर तुम्ही युट्यूब वर जांभलशात ना तुमले पाहिजे तिथला व्हिडिओ तटे भेटतील। भूत प्रेत जादू असा काही विषय नाहीये, म्हणजे त्यांना मागे वैज्ञानिक कारण आहे जे की क्लिअर होई झाले, तर त्यामुळे तटे कोणी जातच नाही। म्हणतात येलच आहे बरमुडाले, तर तुमले याबद्दल जरा सांगी देऊ तर तुमले काय वाटणं एवढं सगळं बरमुडा ट्रायंगल बद्दल ऐकसन कमेंट मा नक्की सांगा, आणि पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटू। जय खानदेश।